स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा देवाधी देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा जगत्रय केशवा विनंती माझी वाणी तुझेवरी गुणना माझी वाणी तुझेवरी गुणना माझी वाणी तुझेवरी गुणना माझी वाणी तुझेवरी गुणना ऐसे देई प्रेम काही कणा ऐसे देई प्रेम काही कणा ऐसे देई प्रेम काही कणा आत्मस्त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजास्ते विधि विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा चंद्रभागे समान दक्षिण वाहिनी भीमगंगेच्या तीरावरती साक्षात पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही भूमी आज पुण्यपर्व काळ भगवान पांडुरंगाचं आगमन थोडा ऐकू दे बाळा आणि माघ शुद्ध दशमी पाहोणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे दुग्ध शर्करा योग महाराष्ट्राचा अधिदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती असा त्रिवेणी संगम आणि या त्रिवेणी संगमावरती आपल्या सर्वांच्या समोर ही सेवा प्रस्तुत करण्याचं मला लाभलेलं भाग्य विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला ती सर्व सप्ताह संयोजन समिती आपण सर्व चांडवलीकर पंचक्रोशीतील ग्रामस्थ ज्यांनी पुन्हा 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 मला या संकीर्तनाचं स्मरण करून दिलं ते हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य नामदेवराव वाघमारे गुरुजी ज्यांच्या परम सन्निधीमध्ये आणि उपस्थितीमध्ये ही सेवा समर्पित करण्याचं सौभाग्य मला लाभलं त्या उत्तर पुणे जिल्ह्याचा बुलंद आवाज
वारकरी संप्रदायाची भगवी पताका अत्यंत समर्थपणे गेली अनेक दशकं ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेलली, सातत्याने जे तुम्हाला आणि मला मार्गदर्शकाच्या रूपामध्ये भेटत आले, असे आपणा सर्वांचे मार्गदर्शक या 40व्या वर्षाच्या नामसप्ताहाची खऱ्या अर्थाने सांगता ज्यांच्या मुखारविंदातून होणार आहे ते आदरणीय हरिभक्ती परायण गुरुवर्य पोपट महाराज राक्षे, त्यांच्या पवित्र सन्निधीमध्ये ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि आपण सगळेच मला बंधाणी आहात, म्हणजे पराड महाराज, भांबुरे महाराज, कोणाकोणाची नावं घ्यावी, काळे महाराज, आपण सगळे बंधाणी आहात. चुकून कोणाचं नाव राहून गेलं तर ती माझी चूक ठरेल. पुणे जिल्ह्याचं वैभव, विद्वत्ता आणि नम्रता या दोन गोष्टी फार अपवादाने एकत्र नांदतात. ते माझे वैष्णव मित्र, नवोदित कीर्तनकार, मृदंग भास्कर, आदरणीय हरिभक्ती परायण आदिनाथजी महाराज गोरे, अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ, अतिशय सुंदर आवाजाची व्यवस्था. माझ्या डाव्या बाजूला असलेला सर्व मातृवर्ग, समोर असलेले आपण पितृवर्ग, आपण सगळे मला वंदनीय आहात. सगळ्यांची नावं घेऊन मी वेळ दौडत नाही. कोण जाणे कोणा घडे उपासना, ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे मी नम्र अभिवादन करतो. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. एकेकाळचे तुकोबारांचे कडवे विरोधक रामेश्वर भट्ट बहुळकर अथवा रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांनी तुकोबारांची गायलेली आरती, जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची पाठांतरातली आहे, ती या पावन पुण्यस्थळी मी सेवेकरता निरूपणा करता निवडलेली आहे. ज्या पर्वकाळातून आपलं संक्रमण सुरू आहे, या पर्वकाळामध्ये आपण देवाचा जन्म उत्सव साजरा केला, भक्ताचा जन्म उत्सव साजरा केला, राष्ट्रपुरुषाचा जन्म उत्सव साजरा केला आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं आगमन आज आपण साजरं करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. याच पर्व काळामध्ये 13 तारखेला भगवान गणरायाचा जन्म उत्सव, गणेश जयंती. लगोलग 14 तारखेला वसंत पंचमी, तुकोबारायांचा हॅपी बर्थडे, तुकोबारायांचा जन्मदिवस. आज संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिन, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. आणि अजून एक योगायोग, दुग्ध शर्करा योग. महाराष्ट्राचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस. अशा पर्वकाळातून आपलं संक्रमण आहे. गुरु शिष्याच्या भेटीचा आजचा दिवस आहे आणि देव भक्ताच्या भेटीचा आजचा दिवस आहे. साक्षात परमेश्वर आपल्या गावामध्ये आले आपल्या भेटी करता. या पर्वकाळामध्ये देव आणि भक्त या दोघांचा जन्म उत्सव आहे. देव आणि भक्त कोणी वेगळे नाहीत, एकच आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच कसे आहेत, याच्या जोड्या लावायला गेलो तर फार वेळ आपल्याला लावता येते. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी नंदसदने राहिला, वैकुंठ सोडोनी नंदसदने राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी नंदसदने राहिला, वैकुंठ सोडोनी नंदसदने राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव आले वैकुंठाहून आणि ज्या स्थानावरून देव आले त्याच स्थानावरून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. देव वैकुंठाहून आले, संत वैकुंठाहून आले.
देव कशा करता येतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव येतात धर्माची संस्थापना करण्याकरता. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. त्याच कारणाकरता जवळजवळ संत येतात. धर्मरक्षा वया आपुल्या पाळीसी भक्तजना. ज्या कारणाकरता देव येतात धर्माची पालन, त्याच कारणाकरता संत येतात. करणे पाखंड खंडन. येथे उपकारासाठी उपकार इथे उपकारासाठी कशा करता येत आहेत? आले घर ज्या वैकुंठी. देव आले वैकुंठाहून, संत आले वैकुंठाहून. देव आले धर्माची संस्थापना करण्याकरता, संत आले धर्माचं पालन करण्याकरता. जोड्या रात्रभर आपल्याला लावता येतील. देवाचं नामस्मरण करणारा हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाचं नाव घेणारा होतो पुण्यवान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि भक्ताचं नाव घेणारा, संताचं नाव घेणारा पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. देव आणि संत कुणी वेगळे नाहीत, कुणी वेगळे नाहीत. या अभंगाचा मूळ पाया तोच आहे. ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी. एका पारड्यामध्ये परब्रह्म तत्व आहे आणि एका पारड्यामध्ये तुकोबाराय आहेत. ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक गैरसमज आहेत. तुकोबारायांच्या जीवनातला खलनायक रामेश्वर बुवा नाही. पांबोरे महाराज. खलनायक सालो मालो, खलनायक मुंबाजी बुवा. रामेश्वर भट्ट आणि तुकोबाराय एका आसनावरती आहेत, एका उंचीवरती आहेत. नवे नवे दोघेही गुरुबंधू आहेत, कारण दोघांचे उपास्य दैवत एकच आहे. दोघांचे उपास्य दैवत एकच आहे. पुणे जिल्ह्यातल्या 2 तालुक्यामध्ये जागीर आहे रामेश्वर बुवांची. सध्याच्या पूर्व हवेलीमध्ये पुण्यापासून 9 किलोमीटर अंतरावरती गाव आहे वाघोली, पुणे नगर हायवेला. ते रामेश्वर भट्ट वाघोलीकर. अथवा आपल्या खेडच्या पूर्वेला आणि शिरूरच्या पश्चिमेला गाव बहुळ, रामेश्वर भट्ट बहुळकर. दोनही तालुक्यातली जहागिरी सोडून रामेश्वर बुवा आळंदीला आहेत, कारण त्यांचं उपास्य दैवत आहे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. जिथे रामेश्वर भट्टांची निष्ठा आहे तिथेच तुकोबारांची निष्ठा आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वर, तुका म्हणे ज्ञानेश्वर, राखा मायामध्ये करा, राखा मायामध्ये करा, करा क्षमा, करा क्षमा.
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा. हे कोण म्हणताय? मी तुमच्या पायाची पाय धूळ आहे असं म्हणणारे तुकोबाराय ज्ञानाच्या सप्त भूमिका आलेल्या आहेत तत्वज्ञानामध्ये. अद्वैत सिद्धिकारांनी सांगितलेल्या ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा परिकीर्तिता विचारणा द्वितीय स्यात तृतीया तनुमानसा सत्वापत्ती चतुर्थी स्यात पंचोसंशक्ती नामिका पदार्थाभाविणी षष्टीत पुर्यगा सप्तमा स्मृतः. या सातही तत्वज्ञानाच्या पायऱ्यावरून ज्यांची वाटचाल झाली आणि जे तुकोबाराय म्हणतायत वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, त्याच तुकोबारायांचं विधान आहे. मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय किती वाहन पायी वारी, पायीची वाया पायीची वाहन पायी वारी, पायीची वाया मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे पायीची वाहन पायी बरी मज पामरा हे काय थोरपण. हे म्हणणारे तुकोबार आहेत ते ज्या तुकोबारायांचं विधान आहे वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. वेदाचा अर्थ मला उमगला असं म्हणणारे तुकोबाराय म्हणतायत मज पामरा हे काय थोरपण. वारकरी संप्रदायातलं कोणतंही पुष्प भजन पूजन कीर्तन हे ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी नेऊन समर्पित करण्याची प्रथा परंपरा सुरू केली तुकोबारायांनी. हा अभंग झाल्याशिवाय कोणतंही भजन कीर्तन समर्पित होत नाही. बोली ली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा. ही पद्धत तुकोबारायांनी रूढ केली. रामेश्वर व्हा आणि तुकोबाराय या दोघांचा उपास्य एकच आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा आंतरविरोध नाही. जी मांडणी केली जाते की रामेश्वर बुवा हे तुकोबारायांचे विरोधक आहेत, नाही. मुंबाजी बुवा विरोधक आहेत, सालोमालो विरोधक आहेत. रामेश्वर बुवा आणि तुकोबारा हे एका अधिकाराचे आहेत. उपास्य दैवत एक आहे, तत्वज्ञानाची बैठक दोघांची एक आहे. मग विरोध झाला कसा? हे माझं व्यक्तिगत मत आहे, ते आपल्यावरती बंधनकारक नाही. मला काय वाटतं ते मी आपल्या समोर मांडतो. आपल्याकडे दोन प्रकारची कुळं प्रसिद्ध आहेत, सूर्यकुळ आणि चंद्रकुळ. सूर्यकुळातल्या राजांची यादी जर आपण पाहिली ती अगदी भगीरथ, सगर, दिलीप, यवनाश्व, मानधाता, लांबलचक यादी आहे. तिथेच पृथ्वी आहे, तिथेच यवनाश्व आहे, तिथेच मानधाता आहे. भगीरथ तिथेच आला, आज तिथे आला, रघु आला, लांबलचक यादी आहे. तुकोबारायांचं कुळ कोणतं? तुकोबारायांचं कुळ, मग हा विषय लक्षात येईल. तुकोबारायांचं कुळ चुकलं तर चुकू द्या ना, आता आपण एकाच गावातले त्यात आहे, घेईन समजून मामा, काय अडचण आहे. तुकोबारायांचं कुळ, तुकोबारायांचं चंद्रकुळ. तुकोबारायांचं चंद्रकुळ. चंद्रगुप्त मौर्य हा एक साहसी राजा, सेनापती झाला त्या कुळामध्ये. मौर्य तुकोबारायांचा कुळ हे मौर्य कुळ, आणि मौर्याचा अपभ्रंश आहे मोरे. आपण म्हणतो ना देशपांडेंची कुळी, गायकवाडांची कुळी, मोऱ्यांची कुळी. मोरे नाही, मूळ शब्द आहे मौर्य.
आणि मौर्यचा अपभ्रंश आहे मोरे. हे माघ शुद्ध दशमीचं कीर्तन आहे म्हणून आज सगळं तुकोबारांचं चिंतन करायचं आहे आपल्याला. मौर्य हे चंद्रगुप्तातलं कुळ आहे. तुकोबारांचं आडनाव नाही मोरे, तुकोबारांची कुळी मौर्यांची. मौर्यांचा अपभ्रंश मोरे, आडनाव आंबिले, कुळी मौर्य, मौर्यचा अपभ्रंश मोरे. तुकोबाराय चंद्र कुळातले, हे पहिलं डोक्यात ठेवा, मग हा प्रसंग सगळा लक्षात येईल. सूर्यकुळामध्ये शेकडो राजे झाले, पण सूर्यकुळातल्या 2च राजांना परीक्षेला सामोरं जावं लागलं. काय नाव आहे त्यांचं? हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र आणि दुसरा रामचंद्र. कारण या 2 कुळांमध्ये, या कुळामध्ये जन्मालेले हे जे 2 राजे आहेत, या दोघांच्याच नावासमोर चंद्र आहे. हरिचंद्र आणि रामचंद्र या दोघांची परीक्षा घेणारा परीक्षक एकच आहे. काय नाव आहे त्याचं? विश्वामित्र. हरिचंद्र ताराराणी एकही धावा याच्याशिवाय होत नाही. हरिचंद्र आल्याशिवाय झालाय का बाबा धावा? हरिचंद्र आल्याशिवाय धावा होत नाही, आणि झाला तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आपल्याला. हरिचंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. विश्वामित्र हे शस्त्र संपन्न आहेत, शास्त्र संपन्न आहेत, क्षत्रिय कुळाशी संबंधित आहे, महर्षी आहे, विदुषी आहे, शस्त्रनिष्ठा आहे, शास्त्रनिष्ठा आहे, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि विश्वामित्र हे चंद्रकुळाशी संबंधित आहेत. विश्वामित्र हे चंद्रकुळाशी संबंधित आहेत. गादी नंदन. परीक्षा पाहण्याचा अधिकार विश्वामित्राला आहे. आणि का परीक्षा पाहिली? सगळ्यात सोपं सांगू का? आता याच्याशिवाय हा मुद्दा कळायचा नाही. समोरच्या पॅनलने आपल्या पॅनल प्रमुखाचा फोटो त्यांच्या बॅनरवर लावला म्हणून आपण विरोधात गेलो, म्हणून आपण तक्रार केली. आता कळालं का? तुमचा पॅनल तो आहे, आमचा पॅनल हा आहे. तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तुम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे, तुम्हाला प्रचार करण्याचा अधिकार आहे, पण तुमचा पॅनल स्वतंत्र आहे ना. मग तुमच्या पॅनलवरती आमच्या पॅनल प्रमुखाचा फोटो का? याच्यावरून वाद आहे. 2 पॅनल आहेत, ही कुळ नाही कळायची, पॅनल पटकनी कळल. 2 पॅनल आहेत, एक सूर्य पॅनल, एक चंद्र पॅनल. हे दोघे सूर्य पॅनल मधले आहेत, सूर्यकुळातले आहेत, हरी आणि राम. नाव काय लावलं आपल्या नावासमोर? चंद्र. चंद्र कोणत्या पॅनलचा आहे? या पॅनलचा पॅनल प्रमुख आहे, चंद्रकुळातला. तुम्ही आमच्या पॅनल प्रमुखाचं नाव लावलं, खरंच तुम्ही त्या योग्यतेचे आहात का? ही परीक्षा पाहण्याकरता चंद्रकुळातला एक अधिकारी पुरुषाला नाव आहे विश्वामित्र. योगायोगाने दोघेही, हरिचंद्र आणि रामचंद्र दोघेही परीक्षेमध्ये पास झाले. तो वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. हरिचंद्राची काय परीक्षा पाहिली त्याच्यावर कितीतरी कीर्तनं होतील. प्रभू रामचंद्रांची परीक्षा पाहिली. रामाचं वय 15 वर्षाचं. दशरथाच्या दरबारामध्ये आले आहेत विश्वामित्र आणि सांगितलं, राजा हा तुझा मुलगा मला दे यज्ञाचं रक्षण करण्याकरता. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे माझ्याकडे. पण ज्यावेळी मी अनुष्ठानाला बसतो, साधनेला बसतो, त्यावेळी असुरांचा निपात करण्याकरता आवश्यक असणारा जो तमोगुण आहे तो विवर्जित होऊन जातो. मी सत्वगुणाच्या अधिष्ठानावरती जातो. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य यद्यपि माझ्यामध्ये, पण यज्ञाचं रक्षण करण्याकरता तुझा राम दे. राजा दशरथाचे शब्द आहेत मुनिवर. राम हा 2 अक्षरी शब्द आहे. 2 अक्षराच्या माझ्याजवळ ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या गोष्टी मी द्यायला तयार आहे. 2 अक्षरी शब्द आहे गाय, कोट्यावधी द्यायला तयार आहे. 2 अक्षरी शब्द आहे द्रव्य, माझं सर्व द्रव्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहे. 2 अक्षरी शब्द आहे सोनं. 2 अक्षरी शब्द आहे राज्य. नवे 2च अक्षरी शब्द आहे प्राण. मी माझा प्राण द्यायला तयार आहे, पण 2 अक्षराचा राम माझ्याकडे मागू नका. त्याच्या बदल्यात प्राण द्यायला तयार आहे. उतारवयात झालेलं लेकरू आहे. वशिष्ठांनी मध्यस्थी केली. विश्वामित्राच्या बरोबर प्रभू रामचंद्र निघाले आणि एकावर एक फ्री दिला. मग रामाबरोबर लक्ष्मणही दिला. हे नुसतेच राम मागायला आले होते. परीक्षा पाहिली. परीक्षा काय? परीक्षा पाहिली.
रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती ही अमेंडमेंट आहे, हे कॉन्स्टिट्यूशन आहे रामायणातलं, हे संविधान आहे, ही घटना, ही अमेंडमेंट आहे. रघुपती, रघुकुळामध्ये जन्माला आले म्हणून रघुपती. राघव, आई कौसल्या प्रेमाने हाक मारायची राघव. रघुकुळातली अमेंडमेंट अशी आहे, जो थोरलाय तो गादीवरती बसणार, म्हणून जेव्हा केव्हा दशरथाचा उत्तराधिकारी नेमायचा आहे तो रामच असेल, म्हणून राजा राम घोषित केला त्याला. राजा, राजा राम. अजून 15 वर्षाचा आहे राम. विश्वामित्रांच्या बरोबर ज्यावेळी निघाले प्रभू रामचंद्र, त्यावेळी पतित पावन शिळा होती मनुष्य झाली. मनुष्याकृती शिळा पाहिली अहिल्या. परीक्षा, पहिला पेपर, आणि एवढा कठीण पेपर, पहिली प्रश्नपत्रिका आली रामाच्या समोर, जी विश्वामित्राने दिली. रामा, गौतम नारी श्राप बश उपल देहधरी धीर, चरण रज कमल चाहती कृपा करो रोगवीर. हा पहिला पेपर आहे, आणि तो पेपर रामाने सोडवला. शिळा होती मनुष्य झाली. सूर्यकुळामध्ये जन्माला आलेले अनेक राजे, त्यापैकी 2 राजांनी आपल्या नावासमोर चंद्र नाव धारण केलं. हरिचंद्र आणि रामचंद्र, या दोघांना एक परीक्षा द्यावी लागली. परीक्षक एकच आहे, आणि या दोघांची कीर्ती त्या परीक्षकामुळे वाढली. सूर्यकुळामध्ये शेकडो राजे आहेत, आपल्याला दोघंच आठवतात की नाही? दोघंच आठवतात की नाही? का? कारण या दोघांनी परीक्षा पास केली. जर विश्वामित्राचा प्रवेश प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये झाला नसता, तर राम राजा दशरथाच्या अंगणामध्येच खेळत राहिला असता, आणि केव्हा राजा झाला असता आणि केव्हा गेला असता काही कळालं नसतं. विश्वामित्र शब्दाचा संधी काय आहे? विश्वामित्र शब्दाचा डेकोरम काय? विश्व मित्र. रामाची ज्याने विश्वाशी मित्रता करून दिली त्याचं नाव आहे विश्वामित्र. जगाला राम माहिती झाले ते विश्वामित्रामुळे. कारण प्रभू रामचंद्रांच्या जीवनातले 2 अनन्यसाधारण प्रसंग आहेत. एक अहिल्या उद्धार आणि दुसरा धनुष्यभंग. याला कारण विश्वामित्र आहेत. रामाची विश्वाशी मित्रता करून देणारे विश्वामित्र आहेत. विश्वामित्र प्रभू रामचंद्रांच्या जीवनात आले नसते, रामाची विश्वासी मैत्री झाली नसती. तद्वत तुकोबारायांच्या जीवनामध्ये रामेश्वर भट्ट आले नसते, तर जगाला कदाचित तुकोबाराय कळाले नसते. विठाला 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 विठाला. तुकोबाराय कोणत्या कुळात जन्माला आले ते मगाशी मी आपल्या लक्षात आणलं. चंद्र. तुकोबारायांच्या 8 पूर्वजांची नाव आपल्याला माहिती आहेत. क्रम थोडा अलीकडे पलीकडे होईल. विश्वंभर बाबापासून सुरू झालेली परंपरा, हरिमुकुंद, बोलोबा, शंकर, कान्हया, क्रम अलीकडे पलीकडे होईल. आता एवढा कोणी डोक्यात ठेवलाय? पण एकाच्याही नावामध्ये राम नाही. एकमेव तुकोबारा आहेत, त्यांच्या नावामध्ये राम. तुका राम. जन्माला कोणत्या कुळात आले? चंद्र. तुकाराम महाराज कोणत्या पॅनल मध्ये? चंद्र. चंद्र पॅनल मध्ये. आणि नाव काय लावलं? तुका राम. चंद्र कुळामध्ये जन्माला आले तुकोबाराय. राम नामाभिधान लावलं, आणि म्हणून परीक्षा पाहण्याकरता काशीवरून एक अधिकारी आला, आणि त्याचे नाव आहे राम, रामेश्वर भट्ट. का हा सगळा प्रसंग घडला हे माझं व्यक्तिगत मत आहे, माझं व्यक्तिगत चिंतन आहे, ते आपल्यावरती बंधनकारक नाही. विश्वामित्रामुळे प्रभू रामचंद्र प्रसिद्ध झाले, आणि रामेश्वर भट्टांमुळे तुकोबाराय प्रसिद्ध झाले. कारण तुकोबारायांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग, जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला ह्या. रामेश्वर बुवांची एंट्री, प्रवेश तुकोबारायांच्या चरित्रामध्ये झाला नसता, कदाचित तुकोबाराय देहूपुरते मर्यादित राहिले असते. कदाचित जगाला तुकोबाराय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कळाले नसते. रामेश्वर बुवांनी तुकोबारायांची कीर्ती हजारो पटीने वाढवली. आपल्या ज्ञाती बांधवांना सांगितलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. एका पारड्यामध्ये ब्रह्म चैतन्य, एका पारड्यामध्ये तुको चैतन्य, आणि परीक्षक आहे रामेश्वर बुवा. ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा.
माघ शुद्ध दशमी पाहोणी गुरुवार. मी भाग्यवान आहे, आत्मश्लाघ्यता नाही. पण या आठवड्यामध्ये इतक्या पवित्र स्थळी जाऊन मला सेवा करण्याचा लाभ झाला. जे तुम्ही पंढरपूरला निघालात आषाढीला, पाय दाखवी आम्हा, पादुका कुठे असतात? पायात. पादुकाचं महत्व रामायणात आहे, पादुकाचं महत्व तुकोबारांच्या चरित्रात आहे. पाय दाखवी आम्हा, तुकोबारांच्या पादुका देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुन्हा देहू, ज्या गावाच्या ताब्यात असतात ते बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये गाव, गोदावरीच्या तीरावरती गंगा म्हसला. अगदी 60-70 हजार लोक गोदावरीच्या पात्रामध्ये. आणि या आठवड्याचा प्रारंभ 10 फेब्रुवारीला ज्या गावाला तुकोबारायांच्या पादुकांचा बहुमान, त्या गंगा म्हसला गावामध्ये तुकोबारायांची सेवा करण्याचा बहुमान मला मिळाला. ही आत्मश्लाघ्यता नाही, मी भाग्यवान आहे याच्याकरता. म्हणजे मी फार बीडला गेलो, लातूरला गेलो, त्याच्यात काही फार स्वारस्य नाही, ते सांगण्यात मला इंटरेस्ट नाही. पण या पर्व काळामध्ये मी देखील फार भाग्यवान आहे. 14 तारखेला मी कीर्तन केलं बाबाजी चैतन्यांच्या समाधीस्थळी ओतूरला. ज्या बाबाजी चैतन्यांचा आणि अनुग्रह दिनाचा मोठा अनन्यसाधारण संबंध आहे. 16 तारखेला मी कीर्तन केलं लेण्याद्रीच्या पायथ्याला गोळेगावला. आणि याच आठवड्यामध्ये झाली भगवान गणरायाची गणेश जयंती. आणि आज तुम्हा सगळ्या मायबापांच्या साक्षीने, संत महंतांच्या साक्षीने, जिथे साक्षात पांडुरंगाचा वास आहे, त्या या पवित्र अनुग्रह दिनी आपली सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. मी खरंच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आरती प्रकरणाचा अर्थ काय आहे? आरती कशी गायची असते? आरतीचा काय सिक्वेन्स आहे? हे घालील लोटांगण वंदिन चरण आपण स्वतःभोवती फिरतो, पण आरतीचा अर्थ असा आहे, आपण मंदिरामध्ये जावं, प्रथम मूर्तीचं दर्शन घ्यावं अग्र भागाने, आणि त्या मूर्तीला प्रदक्षिणा मारावी. 1 मारावी, 3 माराव्यात, 5 माराव्यात, 7 माराव्यात. का प्रदक्षिणा मारायची? कारण आपल्याकडे बोली भाषेमध्ये एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. एखादी गोष्ट दुरून बरी वाटते, जवळ गेले की दगडगोटेच आहे. धुम्या दुरून बरा वाटतो, जवळ गेल्यावर दगडगोटेच आहे. एखादी मूर्ती कदाचित समोरून बरी वाटेल, चहोबाजूने त्याचं निरीक्षण करणं. कबीर महाराजांचा दोहा सांगतो, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. एखाद्याचं अंतर्बाह्य समीक्षण करावं, अंतर्बाह्य समीक्षण करावं. आणि अंतर्बाह्य समीक्षण केल्यानंतर ती व्यक्ती, ते पात्र, ती अभिव्यक्ती जर आपल्या कसोटीला उतरली तर त्याच्या समोर नतमस्तक व्हावं. हे केलं रामेश्वरबांनी. जे दशग्रंथी आहेत, रामेश्वरबांचे किती ग्रंथ पाठ आहेत याचा एक स्वतंत्र उल्लेख आहे शास्त्रामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये. 4 वेद, 6 शास्त्र, 108 उपनिषद, आपल्याला 10च माहिती आहेत. 108 उपनिषद, 18 पुराण, प्रस्थानत्रयी, सारभाष्य, सूत्रभाष्य, संपूर्ण अद्वैत सिद्धी, संपूर्ण चरपट पंजरी, हे ज्यांचं मुखद्गत आहेत असे वेदांती आहेत रामेश्वरबुवा. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, प्रत्येक वेदाचं स्वतंत्र महावाक्य. प्रज्ञानम ब्रह्मायमात्मा ब्रह्मं ब्रह्मास्मि तत्त्वमसि. 6 शास्त्र आहेत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशिकशास्त्र. 18 पुराण आहेत, मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्तुक पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शैव पुराण, वैष्णव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, अग्नि पुराण. 108 उपनिषद आहेत. अथोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, मुंडूक मांडुके, तैतरी ऐतरी, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेत श्वेतातर, संपूर्ण प्रस्थानत्रयी, सार, सूत्र, भाष्य, हे सगळं ज्यांचं मुखद्गत आहे. आपल्याला नुसती ग्रंथाची नावं घेऊन धाप लागेल, की ज्यांचं मुखद्गत आहे. एवढा मोठा अधिकार संपन्न पुरुष म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. एवढा मोठा अधिकार संपन्न पुरुष
तुकोबारांच्या पाया पडतो, तुकोबारांची आरती गातो. कुठेही अंधश्रद्धा ठेवू नये. वारकरी संप्रदायाचं पहिलं म्हणणं आहे की अंधश्रद्धा ठेवू नये. कोणत्याही गोष्टीची शहानिशा करावी. समोरचा पाया पडला म्हणून आपण पाया पडू नये. या आरतीचा एक सुंदर विचार आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आपल्याला पडावा का. एक व्यवहारातलं काल्पनिक उदाहरण आहे. एक कंडक्टर महोदय पहिल्यांदाच नोकरीवरती रुजू झाले. कामाचा पहिलाच दिवस. तिकीट 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 करत तिकीट काढत होते. नित्यनेमाने आपल्या गावापासून तालुक्यापर्यंत 2-250 लिटर म्हशीचं दूध पोचवण्याचा ज्यांचा दिनक्रम आहे, असे भैरू पैलवान, वय साधारणतः 35-36 पण वजन 172 किलो. दररोज त्या इष्टने प्रवास. तिकीट 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 करत कंडक्टर भैरू पैलवानाच्या शीट जवळ आले. मोठ्याने आवाज दिला, तिकीट. कंडक्टरकडे पाहिलं सुद्धा नाही भैरू पैलवानाने, आणि समोर पाहता पाहता सांगितलं, भैरू पैलवान कधी तिकीट काढत नसतो. कंडक्टर साहेब, भैरू पैलवान कधी तिकीट काढत नसतो. कंडक्टरचा कामावरचा पहिलाच दिवस. स्वतःकडे पाहिलं 37 किलो, भैरू पैलवान 172 किलो. बळजुबीने तिकीट घ्यायचं म्हणजे स्वतःच्या पायावरती घरी जाणे नाही, अशी परिस्थिती. नाईलाज झाला. भैरू पैलवानाकडे तिकीट काढता आलं नाही. कंडक्टर साहेबांना रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठल्याबरोबर डेपोला कळवलं आणि 6 महिन्याची पगारी सुट्टी, मेडिकल लीव. बाजाबोजा आवळला. कोल्हापूर गाठलं. दंड, बैठका, व्यायाम, कसरत. 6 महिन्याने कामावरती रुजू झाले कंडक्टर साहेब. आत्मविश्वास दुणावलेला आहे. आता कंडक्टर साहेब सुद्धा 125च्या घरात पोहोचले. 37 ते 125 6 महिन्यात एवढा परिणाम होतो का, अशा तर्कात जायचं नाही. गोष्ट काल्पनिक आहे. आत्मविश्वास दुणावलेला आहे. आज काही झालं तरी तिकीट काढल्याशिवाय जाणार नाही. तिकीट 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 करत भैरू पैलवानाच्या शीट जवळ आले आणि मोठ्या आत्मविश्वासपूर्वक आवाज दिला, तिकीट. नेहमीच्या सवयीप्रमाणे भैरू पैलवान म्हटले, भैरू पैलवान कधी तिकीट काढत नसतो. कंडक्टर म्हटले, का काढत नसतो. काढावं लागेल. तुझ्या बापाची एसटी आहे का, काढावं लागेल. भैरू पैलवानी सांगितलं, साहेब, भैरू पैलवान कधी तिकीट काढत नसतो, कारण भैरू पैलवानकडे एसटीचा पास आहे. कंडक्टर म्हटले, मग 6 महिन्यापूर्वी सांगायला काय झालं होतं. अरे 6 महिने फुकट गेली ना. बायका मुलापासून दूर राहावं लागलं, घरादारापासून दूर राहावं लागलं, दंड, बैठका, व्यायाम, कसरत करावी लागली. 6 महिन्यापूर्वी सांगायला काय झालं होतं. भैरू पैलवान म्हटले, मग तुम्हाला विचारायला काय झालं होतं का, हा प्रश्न आपल्याला पडावा. आरती तुकारामा. पण का, काय कारण आहे. एकेकाळचे कडबे विरोधक त्यांचं वाङ्मय पाण्यामध्ये बुडवणारा आदेश पारित करणारे तुम्हीच. आज तुम्हीच म्हणताय, स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, पाय दाखवी आम्हा, आरती तुकारामा. पण का, त्याची कारण मीमांसा रामेश्वर बुवांनी केली. ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी. फार विस्तार मला या अभंगाचा करता येईल. एकच मुद्दा मला प्रकाशित करायचा आणि वेळेच्या बंधनात आपली रजा घ्यायची. ब्रह्म तुकासी आले. रामेश्वर बुवा म्हणतायत, एका पारड्यात मी ठेवलं ब्रह्म आणि एका पारड्यामध्ये मी ठेवले तुकोबाराय. ब्रह्म तुकासी आले, आणि दोघे मला एकसारखे दिसले. पण प्रश्न असा आहे, महाराज, तुम्ही एका पारड्यामध्ये देव ठेवला आणि एका पारड्यामध्ये तुकोबारांना ठेवलं. पण हिंदू धर्मामध्ये 5 देव आहेत. तशी आपली 33 कोटी देवांची जंत्री आहे. पण पंचदेव उपासना आहे. पंचदेव कोणते 5 देव. भगवान महादेव, भगवान विष्णू. 4 दिवसापूर्वी ज्यांचा वाढदिवस आपण केला ते भगवान गणपती, आई भवानी, आदिमाया, आणि 5वा देव सूर्य भगवान. ही पंचदेव उपासना आहे वैदिक परंपरेमध्ये. तुम्ही कोणता देव पारड्यात ठेवला आणि तुकोबारे तुम्हाला कोणत्या देवासारखे दिसले, हा प्रश्न आहे.